आम्हा प्रत्येकाचा हृदय आर पार छेदून जाणारा तो वच्छेद असो प्रभू. त्या वचनाद्वारे 100 पट पीक देणाऱ्या सुपीक जमिनीप्रमाणे प्रत्येक हृदय परिवर्तित होऊ दे प्रभू. हे माझ्या पित्या परमेश्वरा, त्याद्वारे तुझा गौरव होऊ दे. हे वचन ऐकणारा कान, समजून घेणारा मन आणि ग्रहण करणारा आत्मा आणि त्याप्रमाणे तू आम्हा प्रत्येकाला सांगितलं. दया कर आणि कृपा कर. सारा आदर महिमा गौरव तुला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात केलं म्हणून पित्या. आमेन आमेन आमेन. अरे बाप प्रभू, महिमा असू देवाची. धन्य खरंच. झोपले सगळे. देव महान. माईक आहे का कोणी? माहिती पुन्हा एक वेळा मी आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने स्वागत करत आहे. बऱ्याच आठवड्यातून आपल्यामध्ये छाया वाघमारे, रजू अक्का, आम्ही तुमचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही स्वागत करत आहोत. आणि आम्हाला आनंद वाटतो की आपण हे प्रभूची दया, प्रभूची कृपा. आणि म्हणून आजचा हा जो काही महिना आहे, हा मार्च महिना आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी, आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी वाटचाल करण्यासाठी हा महिना आहे. आणि विशेषतः ह्या महिन्यामध्ये बरेचसे आध्यात्मिक कार्यक्रम आहेत. 12 तारखेला जुन्नर या ठिकाणी ग्रॅज्युएशनचा प्रोग्राम आहे. 14 तारखेला राजगुरुनगर या ठिकाणी मास्टर व्हिलेजची मीटिंग आहे. 19 तारखेला मार्च महिन्यामध्ये मॅरेज लायसन ते भेटणार आहे. 31 तारखेला विलेज मास्टरची वार्षिक मीटिंग आहे. त्यानंतर 29 तारखेला आपला जावळ्याचा रविवार आहे, बरोबर आहे. अशा रीतीने हा जो काही महिना आहे तो आपल्यासाठी देवाने आशीर्वादित करत आहे, केलेला आहे. आणि देवाने हे सर्व कार्यक्रम व्यवस्थित रीतीने पार पाडावेत म्हणून प्रार्थनेत आठवण ठेवा. आणि विशेषतः जी आपली सभा होते फक्त रविवारचे बरेचसे उपस्थिती असते. बुधवारी जो आपण उपक्रम हाती घेतलेला होता की प्रत्येक बुधवारी आम्ही एकत्र यावं. आणि एकत्र येण्याचा उद्देश हेतू हा होता, हा आहे आणि हा असणार. कोणाला ओझ नाही किंवा कोणावर सक्ती पण नाही, बळजबरी पण नाही. यासाठी आम्ही बुधवारी एकत्र येत आहोत, येणार आहोत की देवाने आमची उन्नती करावी, संख्येमध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये देवाकडे आमचं मार्गदर्शन करावं. गुरुवारची प्रार्थना पुष्कळशा लोकांना गुरुवारची सुट्टी असते आणि रविवार त्यांना मिळत नसल्यामुळं गुरुवारची सुद्धा उपासना होईल. त्यानंतर शुक्रवारची जी आपली सभा असते 6 ते 7 ह्या वेळेमध्ये. आणि माझी खात्री आहे की देवा तो कार्य करत आहे. माझी खात्री आहे की ज्या उद्देशाने, ज्या हेतूने आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतो तो उद्देश हाच आहे. आणि आपण मग असे स्तोत्र 145 आणि 18 म्हटलेलं आहे, जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा दावा करतात त्या सर्वांना परमेश्वर
जवळ आहे आणि जे कोणी त्याचा धावा करतील त्या सर्वांच्या बरोबर परमेश्वर आहे. तो आपल्या अगदी जवळ आहे आणि आज आपण त्याचा धावा करण्यासाठी त्याच्या सानिध्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि तो आपल्या अगदी जवळ आहे आणि देव आपल्या मंडळीत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला तसं अभिवचन दिलेलं आहे आणि त्याने म्हटलेलं आहे की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी सदवते. फक्त रविवारी, गुरुवारी, बुधवारी या दिवशी नाही, तर मी सदवते सर्व दिवस मी तुमच्याबरोबर सदवते आहे. आणि ह्या वचनाची, प्रभूच्या ह्या अभिवचनाची जाणीव ठेवून आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो आणि प्रभूने आम्हाला जे अभिवचन दिलेले आहे ते अभिवचन कोणतं आहे तर मतप्रभू शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 7वं वचन वाचावं. आहे का कोणाचा पाठ आहे का? मत्तय 7:7. मत्तय शुभवर्तमान याचा 7वा अध्याय. आणखी कोणाला माहित नाही? मागा म्हणजे किती जणांनी आज मागितलं? आज किती जणांनी मागितलं? फक्त एकच हात दिसतो. 2, 3, 4, 5, 6. मग जे काही तुम्ही मागितलंय ते मिळाले का? तुम्ही म्हणाल लगेच कसं काय? विश्वास ठेवलाय मिळणारच आहे. हा? विश्वासाने मागितलं की मिळालंच आहे म्हणून. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? की जे काही आम्ही मागतो ते आम्हाला प्राप्त का होत नाही ते आपण पाहणार आहोत. पण प्रभूने जे आम्हाला अभिवचन दिले त्याने ठामपणे सांगितलेलं आहे की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. आणि मत्तय शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 19वा वचन वाचावर कोणते फटफट फटफट की प्रभू येशू ख्रिस्ताने मागण्याविषयी काय सांगते की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी आणखी तुम्हाला खची सांगतो की पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर मी माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केले जाईल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे मत्तय शुभवर्तमानाचा 7वा अध्याय आणि 7व्या वचनापासून मागण्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेले तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधितो त्याला सापडते व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल. देवाच्या प्रिय आम्ही विश्वासाने ते मागितलेलं आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो 21वा अध्याय 22व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. मार्कोस शुभवर्तमानाचा 11वा अध्याय 24व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. पुढे प्रभू येशू ख्रिस्त యోహాను शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 13 आणि 14 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून
तुम्ही जे काही माझ्या नावाने मागा ते मी करीन. जर आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही काही मागितलं तर त्यामुळे आम्हाला अभिवचन त्याने दिलेलं आहे. आणि तो म्हणतो की मागा म्हणजे मास मिळेल. आम्ही कशासाठी मागतो? प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे योहान सुवर्तमानाचा 15वा अध्याय 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू या उद्देश हाच आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्यांनी तुम्हाला द्यावे. आणि मागण्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने या आम्हाला असे अभिवचन दिलेले आहे. जर आम्ही जुन्या करारात जर आम्ही गेलो तर असे पुष्कळचे देवाचे सेवक आहेत, देवाचे लोक आहेत की त्यांनी देवाकडे मागितले आणि देवाने त्यांना दिले. आणि एक असा सेवक होता नीतिसूत्र याचा 30वा अध्याय. तर या अगोराने परमेश्वराकडे कोणती मागणी केलेली आहे? परमेश्वर मिळेल. पण ह्या ठिकाणी नीतिसूत्र याचा 30वा अध्याय 7, 8, 9 हे 2 वचन 3 वचन जर आपण वाचलं तर अगोराने परमेश्वराकडे कोणता त्याने 2 वर मागितलेले आहे. आणि तो म्हणतो, मी मरणापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नको. व्यर्थ अभिमान व लबाडी मजपासून दूर राहा. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको. मला आवश्यक एवढ्या मला दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अवैर करीन. आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणून मी असे म्हणे, मी दरिद्र राहिल्यास कदाचित चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन. या अगोराने परमेश्वराकडे त्यांनी मागितले आणि परमेश्वराने ते त्याला दिले. माझ्या जीवनाविषयी डोक्यात साक्ष देतो की ज्या वेळेस मला पूर्णपणे देवाकडे मागणं काय आहे ते ज्यावेळेस कळालं त्यावेळेस वैष्णव माझ्याकडे आले आणि परमेश्वराला मी तिची याचना केली की देवा, मला ह्या जगाची जास्त श्रीमंती नको, ह्या जगाची मला गरिबी देऊ नको आणि मला जास्त धन संचयसुद्धा देऊ नको. आणि परमेश्वराला मी ते मागितलं आणि परमेश्वराने आजपर्यंत त्यांनी मला ते दिलं. आणि म्हणून दावीद माझ्याप्रमाणे मी असं म्हणेन की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही पडणार नाही. विश्वाच्या लोकांना वाटलं की साहेबांजवळ फार मोठं घबाड असेल, पण मी देवाकडे जो काही वर मागितलेला आहे त्या वराप्रमाणे माझं जे काही एक ठराविक आकडा आहे तो कमी होत नाही आणि जास्त होतो. आणि जास्त झाला तर मी ते लगेच कमी करून टाकतो. आणि काय करतो तो वाढत जातो आपला तेच मागितलं. यावेळेसने परमेश्वराकडे काय मागितलं? पहिले इतिहासाचा 4था अध्याय 10वं वचन वाचावं कोणतरी कोणाला सापडतंय का? पहिले इतिहास त्याचा 4था अध्याय आणि 10वं वचन. यावेळेस इस्रायलाच्या देवाजवळ वळ मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मूर्खाचा
विस्तार वाढवशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. आमेन. या ठिकाणी देवाने विलंब केलाय नाही तर देवाने तर ह्या याबेसने देवाजवळ काय काय मागितले. याबेसने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुखाचा विस्तार वाढवशील आणि मजबूर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहिला तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. देवाच्या प्रयोजन, देवाची इच्छा, देवाची योजना ही आहे की आम्ही अशा प्रकारचा वर आम्ही परमेश्वराकडे मागावा. मागा म्हणजे मिळेल. तुम्ही म्हणसाल आम्हाला बंगला दे, आम्हाला गाडी दे, पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला गाडीची गरज आहे, बंगल्याची गरज आहे, तर माझा देव त्याच्या योजनेनुसार त्या सर्व गोष्टी तो पूर्ण. पुष्कळ वेळेस असे वर आम्ही परमेश्वराकडे मागतो, आम्ही प्रार्थना करतो, पण आमच्या प्रार्थना ऐकल्या का जात नाही. आमच्या प्रार्थनेत अडथळे कोणते आहेत? तर याकोबाच्या पत्र याचा पहिला अध्याय 6 आणि 7 श्लोकातील वाचा. याकोबाच्या पत्र याचा पहिला अध्याय 6 आणि 7. मग त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. संशय धरणारा वायाने लोटलेला व उचंबळलेला समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा मनुष्य दोन मनाचा असून आपल्या सर्व मार्गात चंचल आहे. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. याकोब असा त्याच्या पत्रामध्ये त्या मंडळीला तो म्हणतो, आणि या ठिकाणी इथं प्रश्नचिन्ह जे आम्ही मागण्यात परमेश्वराकडे करतो, जे वर आम्ही परमेश्वराकडे मागतो त्याचं उत्तर आम्हाला का मिळत नाही. तर त्याचं कारण हेच आहे की आम्ही संशय धरतो, आम्ही अविश्वासाने मागतो म्हणून ते आम्हाला मिळत नाही. आमच्या प्रार्थना का ऐकल्या जातात तर आम्ही थोडा संशय धरतो, शंका उपस्थित करतो, परमेश्वर ते देईल का नाही. बोलून केलं आहे. विश्वासाचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की तो म्हणतो की माझ्या नावाने तुम्ही काही मागा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणि विश्वास ती गोष्ट आम्हाला मिळालीच आहे अशा विश्वासाने जर आम्ही प्रार्थना केली तर परमेश्वर अशी प्रार्थना ऐकतो. पण प्रार्थना करायची म्हणजे करायची,
अशा प्रार्थना परमेश्वर कधीही ऐकत नाही. अविश्वासामुळं तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. पण विश्वास ठेवून जर आम्ही परमेश्वराकडे मागितलं तर परमेश्वर त्याने काय म्हटलेले मत्ती शुभवर्तमानाचा 21वा अध्याय 21 आणि 22 वचन वाचवलं तरी परदेशी. हालेलुया. मत्ती शुभवर्तमानाचा 21वा अध्याय आणि 21 आणि 22 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हाला कसे सांगतो, तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर ह्या डोंगरालाही तू उठून समुद्रात टाकले जा असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. किती सुंदर सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेलं हे आदिवचन. दुसरी गोष्ट वाईट वाटून घेऊ नका. की ह्या भूतलावर असा एक शापित वर्ग आहे. इर्मियाच्या पुस्तकाचा 48वा अध्याय 10व्या वचनामध्ये म्हटलेला आहे, जो परमेश्वराच्या कार्याची हायगाई करतो तो शापित आहे. हायगाई करणं म्हणजे देवाने प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं हे दान दिलेलं आहे. पण पुष्कळ वेळेस त्या दानाकडं आम्ही दुर्लक्ष करतो, आम्ही हायगाई करतो, म्हणून आम्ही शापित आहोत. कारण इर्मिया 48:10 स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. आणि पौलुस सुद्धा म्हणतो की मी सुवार्ता सांगत नाही तर माझी केवढी दुर्दशा. म्हणून असा एक शापित वर्ग आहे की जे परमेश्वराच्या कायद्याची हायगाई करतात. परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळे दानव वाटून दिलेले आहेत आणि त्या दानाचा उपयोग आम्ही देवाच्या गौरवासाठी जर आम्ही करत नाही तर आम्ही देवाच्या कायद्याची आम्ही हायगाई करतो. एवढंच नाही तर असं एक शापित वर्ग आहे जे चांगली बातमी माहीत असो, सुवार्ता माहीत असो, ती जर सांगत नाही तर तो शापित आहे. पण जो सुवार्ता सांगतो, यशाच्या पुस्तकाचा 52वा अध्याय मला तुम्हाला देवाच्या वचनातून सांगतो. यशाच्या पुस्तकाचा 52वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सिंहणा सांगतो, याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. असं एक शापित वर्ग आहे
की नियमशास्त्र जाणत नाही असे म्हणतात की नियमशास्त्र हे रद्द झालेलं आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटले मग योहान वर्तमानाचा 7वा अध्याय आणि 49वा वचन. 7वा अध्याय आणि 49. पण हा जो लोक समुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे. नियमशास्त्र हे रद्द झालेलं नाही. म्हणून आम्हाला जे काही नियमशास्त्रातले जे काही नियम आहेत ते जर आम्ही झुगारलो तर आम्ही शापित आहोत. पवित्र शास्त्रातील जे काही वचन आहेत ते पवित्र शास्त्रातील वचन जे मान्य करत नाही. अनुवादाचा 27वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने सांगितले की अशी व्यक्ती शापित आहे. एवढं संत स्तोत्रकर्ता म्हणतो 119-21 वचनामध्ये या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो स्तोत्र साहित्याचा 119वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो तुझ्या आज्ञापासून बहकणारे शापित आहे. पवित्र शास्त्रातील वचन मान्य न करणारा हा शापित आहे. गलतीकारास पत्र याचा 3रा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की वचन आचरणास जो टिकून राहत नाही तो शापित आहे. यिर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून दूर झाले आहे तो शापित. देवाचे प्रियजन, ह्या महिन्यामध्ये ह्या दुःख सहजाच्या दिवसामध्ये आपण राहत असतात. हे सर्व शाप परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे हे सर्व शाप प्रभू येशू ख्रिस्ताने वाढलेले आहेत. कारण देवाचं वचन आहे की जो झाडावर पडलेला आहे तो शाप आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला त्याने शापमुक्त केले आहे. पण जर आम्हाला चांगलं करणं हे कळत असून जर आम्ही ते करतो तर ते आम्ही पाप करतो. आणि म्हणून आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया की आमच्या प्रार्थनेचे उत्तर आम्हाला का मिळत नाही. तर पहिलं कारण आपण पाहिले की आमचा अविश्वास. दुसरी गोष्ट नीतिसूत्रे त्याचा 28वा अध्याय आणि 19वा वचन. नीतिसूत्रे याचा 28वा अध्याय. जो आपले शेत आपण करतो त्याला भरपूर अन्न मिळते. जो गर्भिष्ठांच्या मागे लागतो त्याला वेळ जाळीते. 28:9 धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो काय केले त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे.
आमच्या प्राप्तीचं उत्तर का मिळत नाही तर याचं दुसरं कारण हेच आहे की धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो, देवाचं वचन चालू असताना, पवित्रशास्त्र वचन वाचत असताना भलत्याच गोष्टीकडे आमचं ज्यावेळेस आम्ही दुर्लक्ष आम्ही लक्ष करतो, देवाचं वचन आम्ही वाचत नाही, तर ह्या ठिकाणी स्पष्ट तुम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही कितीही विनंत्या करा त्या परमेश्वराला वेग आणणाऱ्या आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की आमच्या प्रार्थनेत अडथळा कोणता आहे, तर देवाचं वचन आम्ही नीट वाचत नाही, रोज आम्ही शास्त्रवचन आम्ही वाचत नाही. आपल्याकडे ह्या ठिकाणी किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये कॅलेंडर असतील आहे माहीत नाही मला